आपल्यासमोर सादर करत आहे एक मराठी बोधकथा। कथेचे नाव आहे फुटलेला माठ। एका गावात एक माळी राहत होता। त्याच्या बागेत खूप सारी फुलझाडे बहरलेली असायची, पण त्या झाडांना पाणी देण्यासाठी त्याला दूरच्या नदीवर जावे लागायचे। तो रोज सकाळी उठून नदीवर जायचा। पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे एक कावड होती। त्या कावडीच्या दोन्ही बाजूंना त्याने एक एक माठ बांधलेला होता। ती कावड खांद्यावर लटकवून तो रोज पाणी आणायचा आणि फुलझाडांना टाकायचा। त्या दोन माठांपैकी एक माठ थोडासा फुटलेला होता आणि दुसरा माठ अगदी व्यवस्थित होता। माळी जेव्हा पाणी आणायचा त्यावेळी फुटलेल्या माठातून वाटेत पाणी सांडायचे। त्यामुळे माळी फक्त दीडच माठ पाणी आणू शकायचा। असे बरेच दिवस गेले। चांगल्या माठाला आपण खूपच चांगले असायचा अभिमान होता, तर फुटलेल्या माठाला नेहमी वाईट वाटत असे। फुटलेला माठ विचार करायचा की माझ्यातल्या कमतरतेमुळे माळी मला पूर्ण भरून येऊ शकत नाही। माझ्यामुळे माळ्याचे कष्ट वाया जातात। एक दिवस न राहून फुटलेल्या माठाने माळ्याला विचारले, माळी दादा, मला तुमची क्षमा मागायची आहे। माळी म्हणाला, कशासाठी? फुटलेला माठ म्हणाला, माळी दादा, मी एका ठिकाणाहून फुटलेलो आहे, त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला फक्त अर्धेच पाणी देतो आहे। माझ्यामुळे तुमची निम्मी मेहनत वाया जाते, म्हणून मला क्षमा करा। माळ्याला फुटलेल्या माठाचे ऐकून दुःख वाटले। माळी म्हणाला, मित्रा, तुझ्यातल्या कृतज्ञतेमुळे मला बरे वाटले, पण माझी कष्ट काय वाया गेलेले नाही। फुटलेला माठ आश्चर्याने म्हणाला, ती कशी काय? माळी म्हणाला, मित्रा, आपण त्या वाटेने पुन्हा जाऊ तेव्हा तुला कळेल। असं म्हणून माळी पाणी घेऊन घरी निघाला। वाटेत त्याने फुटलेल्या माठाला सांगितले, मित्रा, आपण ज्या वाटेवर चाललेलो आहोत त्या वाटेने खाली बघ। फुटलेल्या माठाने खाली बघितले। खाली अनेक रंगांची फुले उमललेली होती। माळी म्हणाला, मित्रा, तू ज्या बाजूने आहेस त्या बाजूनी मी अनेक रंगबिरंगी फुलांची पेरलेले होते आणि रोज येताना तुझ्यातून जे पाणी सांडायचे ते या बीजांना मिळायचे, म्हणूनच अशी सुंदर फुले आज उमलून आलेली आहेत। चांगल्या माठाच्या पाण्यामुळे फक्त बागेतील फुलेच उमलतात आणि मलाच आनंद देतात, पण तुझ्या पाण्यामुळे या वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळतो। त्यामुळे मित्रा, माझे कष्ट काही वाया गेलेले नाहीत आणि तुझा फुटकेपणा काही कमतरता नाही। असं म्हणून माळी चांगल्या माठाला म्हणाला, मित्रा, कोणाच्याही कमतरतेकडे न बघता त्या चांगल्या गुणांकडे बघितलेले पाहिजे। मित्रांनो, तुम्हीही आपल्या कमतरतेकडे न बघता आपल्याकडे काय चांगले आहे त्याच्याकडे बघा। धन्यवाद।